गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज तारीख आहे 4 फेब्रुवारी 2025 आणि आत्ता 1:02 झालेले आहेत. तर आपण पाहणार आहोत नवीन फ्लोरिनचा चार्ट. नवीन फ्लोरिनमध्ये कशा प्रकारे अपसाईड आणि डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते. तर हे पहा, आता मी या ठिकाणी नवीन फ्लोरिनची स्पॉट प्राईस चालू आहे 4170. आत्ता नवीन फ्लोरिन माझ्या मेथडप्रमाणे ब्रेकआउट झालेला आहे. तर नवीन फ्लोरिनचं अपसाईडचं पहिलं टार्गेट राहणार आहे ते म्हणजे 4252. आत्ता स्पॉट प्राईस चालू आहे 4170 आणि माझं अपसाईडचं टार्गेट आहे 4252. म्हणजे इथून लगभग एक 80 ते 90 पॉईंटची मुवमेंट नवीन फ्लोरिनमध्ये अपसाईड येत्या 1 ते 2 दिवसामध्ये होऊ शकते. पहिलं टार्गेट आहे 4252 आणि अपसाईडचं दुसरं टार्गेट राहणार आहे नवीन फ्लोरिनचं ते म्हणजे 4300. जर नवीन फ्लोरिन 4160ला जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाला तर खालच्या साईडला डाऊन साईडचं पहिलं टार्गेट राहणार आहे 4084 आणि डाऊन साईडचं दुसरं टार्गेट राहणार आहे 4036. अशा प्रकारे आपण नवीन फ्लोरिनमध्ये अप साईडला आणि डाऊन साईडला शॉर्ट करून आपलं प्रॉफिट बुक करू शकता. परत एकदा सांगतो, आत्ता नवीन फ्लोरिन ब्रेकआउट झालेलं आहे. ब्रेकआउटचं पहिलं टार्गेट आहे अपसाईड नवीन फ्लोरिनचं 4253 आणि अपसाईडचा दुसरा टार्गेट आहे 4300. आणि जर नवीन फ्लोरिनने 4150ला किंवा 4160ला खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन दिलं तर नवीन फ्लोरिनचं डाऊन साईड पहिलं टार्गेट राहील 4085 आणि डाऊन साईडचं दुसरं टार्गेट राहील 4036. अपसाईड पण 100 ते 110ची मुवमेंट नवीन फ्लोरिनमध्ये होऊ शकते आणि डाऊन साईड पण नवीन फ्लोरिनमध्ये 100 ते 120ची मुवमेंट होऊ शकते. अशा प्रकारे आपण अपसाईड आणि डाऊन साईडला शॉर्ट करून नवीन फ्लोरिनमध्ये प्रॉफिट बुक करू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता.